नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काल महामुंबईच्या मतदानाच्या तोंडावर 2 मोठ्या सभा मुंबईत झाल्या आणि दोन्ही सभा मी लक्षपूर्वक ऐकल्या. शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर झालेली आणि BKCच्या मैदानात झालेली दोन्ही सभा ऐकल्या, भाषणं ऐकली. त्यातनं एक सोपा निष्कर्ष मला एका वाक्यात सांगण्यासारखा काढता आला की या दोन्ही सभा आणि ही जी पूर्ण लढाई आहे ती सकारात्मकता विरुद्ध नकारात्मकता अशी लढाई आहे. तेव्हा आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी आहे राधिका अश्विन अघोर आणि आपण बघताय घनघोर. मित्रमैत्रिणींनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी भव्य सभा काल शिवाजी पार्कात झाली. 21 वर्षांनंतर मोदींची इथे सभा झाली. या सभेला मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, रामदास आठवले होते आणि राज ठाकरे सुद्धा होते. पहिल्यांदाच मोदी आणि राज ठाकरे हे कॉम्बिनेशन एका मंचावर आलं आणि शिवाजी पार्कवर तेही. त्याच्यामुळे या कॉम्बिनेशनची दखल घेणं महत्त्वाचं आहेच. राज ठाकरे यांचंही भाषण उत्तम झालं आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये मोदींच्या विजयाची खात्री दिली आणि विजयी होणारच आहात तर महाराष्ट्रासाठी ह्या गोष्टी करा अशा मागण्या केल्या. 7 मागण्या त्यांनी केल्या. तुम्ही सगळ्यांनी ती भाषणं ऐकली असतील, त्याच्यामुळे मी त्या सगळ्या मागण्या आता रिपीट करणार नाही. मागण्या करतानाच त्यांनी मोदींनी केलेल्या चांगल्या काही 10 वर्षातल्या कामांचाही उल्लेख केला, ठळक कामांचाही. मोदींनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये 10 वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. विशेषतः मुंबई सेंट्रिक जी कामं किंवा जे इम्पॅक्ट, जसं संरक्षण असेल, मुंबईतले प्रकल्प असतील, उद्योग असतील, या सगळ्या गोष्टींबद्दल जे काम 10 वर्षात झालेलं आहे त्याचा लेखाजोखा त्यांनी मांडला, त्याचा हिशेब दिला आणि पुढच्या 5 वर्षात काय करणार आहे हे सुद्धा सांगितलं. अनेक इशारे सुद्धा दिले. आणि अत्यंत खंबीर आणि गंभीर असं भाषण मोदींनी केलं. मला तर वाटतं की प्रचार सभेतल्या महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम भाषणांपैकी कालचं एक भाषण मोदींचं होतं. त्याच्यामुळे उत्तम हे होतं. आणि त्यातही जे कामं किंवा ज्या गोष्टी, ज्या अर्थविषय वगैरे हे सगळं जो मांडला, कारण त्यांच्यासमोर कष्टकरी मुंबईची जनता होती, जी कामाला महत्त्व देते, जी या मुंबईला घडवते अशी जनता होती. म्हणूनच भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी एकेकाळी एका पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भारतीयांना आळशी असं म्हटलं होतं. हा उल्लेख मुद्दाम कष्टकरी मुंबईच्या लोकांसमोर केला आणि त्यांच्या कष्टांचा आम्ही सन्मान करतो हा मेसेज त्याच्यातनं दिला. उद्धव ठाकरे म्हणतात की 10 वर्षात केलेली 10 कामं सांगावी. अशी हजारो कामं त्यांच्यासमोर आहे आणि ही कामं सांगून, ही कामं दाखवून, डिलिव्हरी दाखवून पुढचं करण्याचं वचन जेव्हा ते देतात तेव्हा ती विश्वासार्हताही आहे. आणि सभेला मिळणारा प्रतिसाद, सभेची गर्दी पाहून हे सहज कोणाच्याही लक्षात येईल. जर त्याचं न्यूट्रल विश्लेषण करायचं असेल तर कोणी ते सांगेल. त्याच वेळेला BKCला इंडिया आघाडीची सभा झाली होती. सगळ्यात मोठी सभा आहे असं स्वतः खरगे यांनीच ते सांगितलं. आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी सभा आहे. गर्दी आणि प्रतिसाद तिथेही होता. आणि विरोधकांची सभा म्हटल्यावर सरकारवर टीका, धोरणांवर टीका, शिवाय सध्या इंडिया आघाडीचा स्वभाव बघता शिव्या, असभ्य शब्द, वाईट काहीतरी येणं हे सगळं अपेक्षित होतं. निवडणुकीच्या काळात हे सगळं होतं. प्रचाराचा भाग म्हणून ते सोडून देता येईल. मात्र इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भाषणं जेव्हा मी लक्षपूर्वक ऐकली तेव्हा त्यात एक साम्य आढळलं. म्हणजे नकारात्मकता हे तर एक साम्य आहेच, पण त्याच्याही पलीकडे म्हणजे उद्धव ठाकरेंचं भाषण जेव्हा ऐकलं तेव्हा मोदींना शिव्या, वैयक्तिक टीका, तुमचं घराणं, माझं घराणं, मी शिवाजी महाराजांच्या भूमीतला, तुम्ही औरंगजेबाच्या भूमीतले, असं सगळं वैयक्तिक टीका. त्यानंतर सगळं आपलं दुःख उगाळणं, गद्दार, अमुक तमुक वगैरे वगैरे. त्याच्यात पूनम महाजनांनाही त्यांनी ओढलं. तुम्ही कशाला सगळ्यांची काळजी करताय? पूनम महाजनांना 2 टर्म दिल्या तेव्हा तुम्ही त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभा न करता प्रमोद महाजनांप्रती आपली जी काही भावना होती, ऋण होतं, ते तुमच्या काँग्रेस आणि या सगळ्या सहकाऱ्यांनी दाखवलं होतं का, ज्यांच्या आज तुम्हाला उमाळे येतात आहे? असो, ते सगळं दुर्लक्ष करण्यासारखं आहे. पण त्या सगळ्याच्याचा सार जे होतं की मोदी, तुमच्यात जर हिंमत असेल तर आम्हाला संपवून दाखवा. तुम्ही मला संपवून दाखवा. तुम्ही जर मला संपवायला आलात तर हा महाराष्ट्र तुम्हाला इथेच गाडल्याशिवाय राहणार नाही. मला संपवून दाखवा. मला वाचवण्यासाठी हा महाराष्ट्र उभा राहील.
आणि आत्तापर्यंत जे तुमच्या बाजूने उभे होते ते सगळे म्हणजे शिवसेनेची सडकी पानं होती, ती आता गळून पडलेली आहेत. म्हणजे आपल्याच लोकांबद्दल हे सगळं म्हणायचं आणि शिवाय जनतेला सांगायचं की मला वाचवण्यासाठी, मला जर संपवण्यासाठी कोणी येत असेल तर हा महाराष्ट्र माझ्यासाठी उभा राहील. आपण काय कराल ते नाही सांगितलं. केजरीवाल यांच्या भाषणातही तेच, मी दिल्लीत इतकी चांगली कामं करत होतो, ते मोदींना सहन झालं नाही म्हणून मोदींनी मला अटक केली, खोट्या खटल्यात अडकवलं, मी आता जेलमध्ये जाणार की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही पुन्हा कमळाला निवडून दिलं तर मीच काय, ठाकरे, राहुल गांधी, शरद पवार, अमुक तमुक जेवढी नावं आठवतील तेवढी सगळी नावं त्यांनी घेतली आणि सांगितलं की हे सगळे जेलमध्ये जातील पुढच्या टर्ममध्ये. 4 जूनला आम्ही जेलमध्ये जायचं की नाही हे ठरवणं हे तुमच्या हातात आहे. आणि इकडे त्याच्यात पुन्हा हेही सांगितलं की 2 महिन्यांनी योगी पण जाणार आहेत. मोदींनी कसं सगळ्यांना संपवून टाकलं, मोदी कसे पुतीन आहे, त्यांनी विरोधकांना संपवलंच आहे, शिवाय सगळ्यात स्वतःच्या पक्षात आता पुन्हा शहा, योगी यांची तुम्ही कशाला काळजी करता. तुमचा पक्ष तिकडे आरोपी म्हणून लिस्ट झालेला आहे. तुमच्या पक्षामध्ये जे काय गोंधळ सुरू आहे तिकडे लक्ष द्या. भाजपाचं संपायचं की नाही ते भाजपा बघेल किंवा भाजपाचे मतदार बघतील. पण पुन्हा मला आणि आम्हाला सगळ्या नेत्यांना वाचवायचं असेल तर तुम्ही आम्हाला मतदान करा. आपण काय करणार नाही सांगितलं, तुम्ही काय करणार हेच सांगितलं. शरद पवार पण तेच बोलले. आत्ताचे पंतप्रधान विरोधकांना विश्वासात घेत नाही, लोकशाही नाही, संविधान नाही आणि तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय ही भटकती आत्मा स्वस्थ बसणार नाही, ही संविधानाची लढाई आहे वगैरे वगैरे. त्यानंतर खरगे आले, ते तर बिचारे म्हणाले की पंक्तीमध्ये जसं बफेत पहिल्या पंक्तीत लोक बसतात आणि सगळं संपून जातं, नंतर येणाऱ्या लोकांना जसं शोधावं लागतं अन्न, तशी माझी अवस्था झाली आहे. म्हणजे हा जोक होता काय मला कळलं नाही, पण त्यांचं असं म्हणणं की आता माझ्यासाठी काहीच मुद्दे उरलेले नाही आहे. म्हणून मग पुन्हा त्यांनी तेच लोकशाही बचाव, संविधान बचाव, डॉक्टर आंबेडकर वगैरे वगैरे राग आळवला. त्याच्यामुळे ते सोडून द्या, त्याला काही फार हे नाही आहे. सगळ्यांच्या म्हणण्याचा सारांश काय होता, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा, आम्ही आणि आमचं राजकारण सुरू राहावं यासाठी तुम्ही लढा, तुम्ही मैदानात उतरा. म्हणजे आपण देशासाठी काय करणार, आपण पर्यायी सरकार म्हणून काय देणार, आपण काय काय करणार याचा काहीच उल्लेख नाही. आपापले जाहीरनामे सुद्धा एक्सप्लेन करून सांगितलेले नाही. फक्त सगळी जबाबदारी लोकांवर, मोदी नको, मोदींचं काही करून मोदींना गाडा पिटा अमुक तमुक सत्तेवरून हाकला, आमची कुटुंब आणि आमचं सगळे पक्ष सांभाळण्यासाठी जनतेने लढा द्यावा. तो लढा पण तुम्ही देणार नाही. मोदींना हटवा, मोदी नको, मग कोण हवं हे पण तुम्ही सांगणार नाही. कोण आणि काय देणार हे पण तुम्ही सांगणार नाही. म्हणजे हा सरळ सरळ नकारात्मक विचार आहे. याला विधायक, सकारात्मक अशी जोड काहीच नाही, नुसताच मोदी द्वेष. हे अगदी कंटाळवाणं, केविलवाणं आणि हास्यास्पद होत चाललेलं आहे. म्हणजे यांच्या भाषणांचा खरोखर ऐकायचा कंटाळा येतो. आणि सारखी सारखी आपण जर ही भाषणं ऐकली तर आपल्यातच नकारात्मकता वाढेल असं होईल. त्याशिवाय आपल्यावर किती ओझं टाकलं आहे या विचाराने खांदे दुखायला लागतील अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे इकडे इंडिया आघाडीचं कमी होतं म्हणून की काय, तिकडे रायबरेलीत काल राहुल गांधींच्या प्रचारासाठी खुद्द सोनिया गांधी उतरल्या आणि अर्थातच सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका सगळे एकत्र असल्यावर जो इमोशनल सगळा सीन व्हायचा तसाच झाला. स्टेजवरच मिठ्या मारणं आणि हे मी माझा मुलगा तुम्हाला सोपवते आहे असं भावनिक आवाहन सोनिया गांधी यांनी रायबरेलीच्या लोकांना केलं. म्हणजे मला ना कानामध्ये ते असंच ऐकू आलं, माझ्या उद्धवला सांभाळा, माझ्या आदित्यला सांभाळा वगैरे वगैरे असाच काहीतरी एको मला ऐकू आला. माझा मुलगा तुम्हाला निराश करणार नाही, त्याला सांभाळून घ्या असं भावनिक आवाहन करण्याची जेव्हा वेळ आली, याचाच अर्थ रायबरेलीचा रस्ताही काही खूप सोपा राहिलेला नाही. पण हरकत नाही, राजकारणात अशी भावनिक आवाहनं निवडणुकीच्या रिंगणात होतच असतात, चालू द्या. फक्त इंडिया आघाडीच्या नेत्यांचा एकूण सूर काय, तर तुम्ही आमचं ओझं तुमच्या खांद्यावर घ्या, आमचं साम्राज्य आम्हाला परत मिळेल, मुख्यमंत्री पद परत मिळेल, आम्हाला जेलमध्ये जावं लागणार नाही याची काळजी जनतेने घ्यायची आहे. मग जनतेची कामं कोण करणार आहे? असं काय करता राजे हो, जनतेची कामं करण्यासाठी मोदी आहेत ना. आत्ता इथेच थांबते. थांबण्यापूर्वी एक छोटंसं आवाहन, एक माहिती सांगायची आहे. काल परवाच्या 2 व्हिडिओ नंतर कालच्या व्हिडिओत मी माझ्या कमेंट्स थोड्या काळासाठी ऑफ केल्या होत्या,
कारण की म्हणजे हे सगळं अश्विनचा वारसा मी चालवते आहे. हे चालवत असताना अश्विनच्या बहुतांश प्रेक्षकांनी 70,000 सबस्क्रायबर्स त्याचे आहेत. पण त्या सगळ्या सबस्क्रायबर्सनी तर माझ्याकडे पाठ फिरवली आहे, हरकत नाही. पण काल परवाच्या व्हिडिओवर शिवसैनिकांच्या अचकट-विचकट कमेंट्स यायला लागल्या. शिवसैनिकांनी म्हणा किंवा कोणीही प्रतिवाद केला तर माझा काही हरकत नाही. माझ्या कमेंट माझ्या याच्यावर आक्षेप घेतले तर काही हरकत नाही. पण ते तसे येत नाहीत. ते झुंडीने येतात आणि ते वाईट भाषेमध्ये बोलतात. आणि एकटी बाई हे तर खूप सॉफ्ट टार्गेट असतं. तर मी घाबरत नाही आणि मी थांबणारही नाही. पण मला या सगळ्यात माझा वेळ आणि एनर्जी घालवायची नाही आहे. म्हणून मी काल कमेंट्स ऑफ केल्या होत्या. फक्त हे यासाठी सांगितलं की सकारात्मकता जर निष्क्रिय राहिली आणि नकारात्मकता जर फोफावत राहिली तर काय होतं हे तुम्हाला कळावं म्हणूनच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि घनगौर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.